हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 21 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कौशिकच्या आईने प्राजूच्या मेंदीमध्ये मोठा धिंगाणा घातला आणि आलोक सूर्यवंशी कसा सनकी आहे हे संपूर्ण कुटुंबाला सांगितलं. प्राजूने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आलोक सूर्यवंशी खूप चांगला आहे हे सगळ्यांना ठणकावून सांगितलं, परंतु वैद्यबुवा त्यानंतर भाग्या या सगळ्यांना संशय आलाय आणि आपण प्राजक्ताचं लग्न अशी चौकशी न करता नाही लावून देऊ शकत असा विचार करून वैद्यबुवा आणि भाग्या हे दोघे प्राजक्ताला न सांगता सुलक्षणाला न सांगता सुलक्षणाच्या घरी जाणार आहेत आलोकचं खरं रूप जाणून घेण्यासाठी. मग आता तेथे गेल्यावर काय होईल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्राजूची मेहंदी एकदम आनंदात उत्साहात सुरू असते आणि प्राजक्ताच्या हातावर सुंदर मेहंदी काढण्याचं काम सुरू असतं. मृणालिनी तिच्या हातावर छान मेहंदी काढत असते. भाग्या आणि प्राजक्ता भाग्याच्या सगळ्या मैत्रिणी मेहंदी हे रचनेवाली या गाण्यावर मस्त डान्स करत असतात. प्राजक्ता खुश असते. तिच्या हातावर छान मेहंदी काढली जात असते आणि तेवढ्यात ही मृणालिनी हाक मारते, प्राजक्ताच्या हातावर मेहंदी काढून झालीये. हे ऐकून सगळे खूप खुश होतात आणि मेहंदी पाहण्यासाठी प्राजक्ताच्या जवळ येतात. तर प्राजक्ताच्या हातावर या मृणालिनीने खरंच सुंदर मेहंदी काढलेली असते. ही पाहून प्राजक्ता भाग्या सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि इकडे कौशिकची आई आणि कौशिकची आजी वैद्यबुवांच्या घरासमोरून त्यांच्या घराकडे जात असतात. तेवढ्यात कौशिकची आई म्हणते, सासूबाई, वैद्यबुवांच्या घरात सजावट केलेली दिसतीये, लग्न ठरलंय वाटतं कोणास तरी, थांबा आपण जाऊया त्यांच्या घरी असं म्हणून या दोघी गाडीच्या खाली उतरतात. पण कौशिकची आजी म्हणते, अगं कशाला त्यांच्या घरी जायचंय? तर कौशिकची आई म्हणते, आई त्यांच्या घरी जायलाच पाहिजे, कारण तुम्हाला आठवतंय ना, भाग्यश्रीच्या आईने मला चॅलेंज दिलं होतं, 1 महिन्याच्या आत भाग्याचं मोठ्या श्रीमंत घरात लग्न करून दाखवेल. आणि मध्यंतरी माझ्या कानावर असं आलंय की भाग्याचं आणखीन एक लग्न मोडलंय, त्यामुळे चला आतमध्ये जाऊन पाहायलाच पाहिजे. ही गोष्ट आजीला सुद्धा पटते आणि मग या दोघीही घरामध्ये येतात. इकडे घरामध्ये सगळेजण प्राजक्ताच्या हातावर काढलेल्या मेहंदीचं कौतुक करत असतात आणि नेहमीप्रमाणे तृप्ती म्हणते, आता एवढ्या मोठ्या मेहंदी इन्फ्लुएन्सरने मेहंदी काढल्यावर मेहंदी छान तर होणारच ना. सगळ्यांना ही गोष्ट पटते आणि प्राजक्ता ही भाग्याला म्हणते, भाग्या पण माझी मेहंदी अजून इनकम्प्लीट आहे. भाग्या म्हणते, हो मग, जोपर्यंत मी तुझ्या नवऱ्याचं नाव तुझ्या हातावर मेहंदीत लिहित नाही तोपर्यंत मेहंदी पूर्ण कशी होईल? प्राजक्ता स्माईल करते आणि मग भाग्या तिच्या हातावर मेहंदीमध्ये तिचं नाव काढत असते, तिच्या नवऱ्याचं नाव काढत असते. सगळ्या मैत्रिणी चेष्टा करत असतात. प्राजक्ता लाजते, भाग्या खुश असते आणि त्याच वेळेस कौशिकची आई आणि आजी आतमध्ये येतात आणि कौशिकची आई म्हणते, नमस्कार. कौशिकची आजी म्हणते, वैद्यबुवा कसे आहात तुम्ही? आणि या दोघींना पाहून संपूर्ण वैद्य कुटुंबाला मोठा धक्काच बसतो. त्यांना आठवतं की काही महिन्यांपूर्वी जेव्हा कौशिकची आई आणि आजी प्राजक्ताचा हात मागायला आले होते तेव्हा काय मोठा गोंधळ झाला होता आणि त्यांनी कसा भाग्याचा अपमान केला होता की या कुरूप भाग्याला कुणीही पसंत करणार नाही. हे सगळं आठवून घरातील सगळ्यांना खूप राग येतो की हे येथे का आले आहेत. आणि इकडे सुलक्षणा तिच्या रूममध्ये येते. तिच्या मागे मागे सत्येनसुद्धा येतो आणि म्हणतो, सुलक्षणा तू मला आलोकच्या रूममध्ये जे काही बोलली त्यामुळे रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत मी तुझ्याबद्दल हे सगळं बोलून गेलो. तेवढ्या सुलक्षणा त्याला हात दाखवून गप्प बसवते आणि म्हणते, मी तुम्हाला काही बोललेली असो वा तुम्ही दारू पिलेली असो, तुमचे माझ्याबद्दल काय विचार आहेत हे मला चांगलंच ठाऊक आहे, त्यामुळे एक्सप्लेन करण्याची काहीही गरज नाहीये. सुलक्षणा राणीसारखी खुर्चीवर बसते आणि म्हणते, तुमचे माझ्याबद्दलचे काही विचार असो, परंतु या घरात तेच होणार जे सुलक्षणा सूर्यवंशी ठरवणार. तेवढ्यात तेथे प्रीती आणि अंबिका धावत पळत येतात आणि प्रीती प्राजक्ताच्या मेहंदीचे फोटो सुलक्षणाला दाखवते. पहा किती छान मेहंदी काढली आहे प्राजक्ताच्या हातावर. अंबिका म्हणते, शेवटी आपल्या आलोकचं नाव प्राजक्ताच्या हातावर लिहिलं गेलंच. सुलक्षणा खुश होते. इंद्रजीत सगळं ऐकत असतो आणि तेवढ्यात प्रीती सुलक्षणाला म्हणते,
मोठी आई, जरी आलोक भाऊजींना माहीत नसेल की त्यांचं लग्न प्राजक्ताशी जमलंय, तरी सुद्धा आपण सुद्धा आपल्या घरात काहीतरी फंक्शन ठेवू शकतो ना. आपल्या घरात मेहंदी नाहीये, हळद नाहीये, संगीत नाहीये, काहीच नाहीये. मग आपलं हे घर लग्न घर कसं वाटणार? आणि हे ऐकून इंद्रजितला जबर धक्का बसतो आणि इंद्रजित विचारतो, काय? प्राजक्ता आणि आलोकचं लग्न ठरलंय हे आलोकला माहिती नाहीये? सुलक्षणा, हा काय मूर्खपणा आहे? तू माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळ करतीयेस. त्याला न सांगता त्याचं लग्न तू कसं काय जमवू शकतेस? सुलक्षणा चिडून म्हणते, आवाज खाली. एकतर माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळ मी कधीच करू शकत नाही. त्याच्या आयुष्याचं भलं व्हावं यासाठीच मी त्याचं हे लग्न लावून दिलंय, एवढं लक्षात ठेवा. इंद्रजितला खूप राग आलेला असतो. इंद्रजित बेडवर बसतो आणि प्रीतीला म्हणतो, दाखव, तो फोटो दाखव. कोणत्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न जमवलंय ते मला पाहायचंय. प्रीती घाबरते, सुलक्षणाला विचारते. सुलक्षणा हो म्हणते आणि मग प्रीती इंद्रजितकडे हा मोबाईल देते आणि प्राजक्ताचा फोटो पाहताच इंद्रजितला आठवतं, ही तर तीच मुलगी आहे ज्या मुलीला मी रस्त्यावर एका शाळकरी मुलीची मदत करताना पाहिलं होतं. आणि इंद्रजित या फोटोकडे पाहतच राहतो. इंद्रजित हा काहीच बोलत नाही आणि मग सुलक्षणा जागेवरून उठते आणि प्रीतीच्या हातात मेहंदी देते आणि सांगते, कोण म्हटलं की आपल्या घरात मेहंदी होणार नाही? छोटासा का होईना आपण मेहंदीचा कार्यक्रम करूया. तुम्ही दोघी हातावर मेहंदी लावून घ्या. प्रीती आणि अंबिका खुश होतात आणि सुलक्षणा ही इंद्रजितला पुन्हा एकदा ठणकावून सांगते, या घरात तेच होणार जे सुलक्षणा सूर्यवंशी ठरवणार. त्यामुळे माझ्या आलोकच्या लग्नात कोणताही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कुणी असणार नाही, एवढं लक्षात ठेवा. इंद्रजित कधी सुलक्षणाकडे कधी या फोटोकडे पाहत असतो. आता प्राजक्ता खूप चांगली आहे हे तर तेव्हा इंद्रजितला वाटलं होतं. मग आता इंद्रजित सुद्धा प्राजक्ता आणि आलोकच्या लग्नाला सपोर्ट करेल का हे पाहायला मजा येईल. पण सुलक्षणाला असंच वाटत असतं की इंद्रजित नक्कीच लग्नात काहीतरी खोडा घालणार. आणि इकडे वैद्यबुवा कौशिकच्या आईचं आणि आजीचं स्वागत करतात. या 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 या, तुम्ही आलात, खूप आनंद झाला. आणि तेवढ्यात कौशिकची आई विचारते, म्हणजे आज भाग्याची नाही तर प्राजूची मेहंदी आहे, म्हणजे प्राजक्ताचं लग्न जमलंय. अरे वा वैद्यबुवा, आम्हाला तर काय माहीतच नाहीये. मधल्या काळात आहे ना, आम्ही येथे नव्हतो. आमचा कौशिक US मध्ये सेटल झालाय ना, तीच गडबड होती. आणि इकडे तुम्ही प्राजक्ताचं लग्न सुद्धा जमवून टाकलं. सगळे गुपचूप ऐकत असतात, काही बोलत नाही. आणि मग या कौशिकच्या आईला चांगलाच माज देतो. कौशिकची आई चारूजवळ जाते आणि विचारते, काय चारूताई, आठवतंय का त्या दिवशी तुम्ही काय म्हणाला होतात? असं म्हणून कौशिकची आई 3दा चुटकी वाजवते. सगळेजण घाबरून उभे राहतात आणि कौशिकची आई तिला आठवण करून देते की तुम्हीच म्हणाला होतात ना की 1 महिन्याच्या आत माझ्या भाग्याचं लग्न तुमच्यापेक्षा श्रीमंत घरामध्ये करून नाही दिलं तर माझं नाव सुद्धा चारुशीला नाही, एवढं लक्षात ठेवा. चारूची बोलतीच बंद होते. घरातील सगळे गुपचूप ऐकत असतात आणि मग चारू जाब विचारते, मी तर असं ऐकलंय की तुमच्या मुलीचं लग्न तर जमलंच नाही, उलट तिचं लग्न मोडलंय. हे ऐकून चारू खूप चिडते. चारू म्हणते, कदाचित तुम्हाला माहीत नाहीये, माझ्या मुलीचं लग्न मोडलं नाहीये तर तिने स्वतःहून लग्नाला नकार दिला होता. कारण तिचं ज्या मुलाशी लग्न जमलं होतं ना, ज्या घरात लग्न जमलं होतं ते घर अगदी तुमच्यासारखंच, फक्त मोठा दिखावा आणि पाहायला झिरो असंच होतं. पण कौशिकची आई काय गप्प बसत नाही आणि म्हणते, द्राक्ष आंबटे असंच दिसतंय. तेवढ्यात कौशिकची आजी विचारते, अगं प्राजक्ता, तुझं लग्न जमलंय का? दाखव बरू, खूप छान मेहंदी आहे. आणि भाग्या प्राजक्ताच्या हातावर आलोकचं नाव काढते. तेवढ्यात प्राजक्ता आणि भाग्याची एक मैत्रीण म्हणते, अगं भाग्या, फक्त आलोक एवढंच नाव काय लिहिलंय? पूर्ण नाव लिही ना, आलोक सूर्यवंशी. आणि हे नाव ऐकताच कौशिकच्या आईला आणि आजीला मोठा धक्काच बसतो. भाग्या म्हणते, हो मग फक्त नाव लिहिण्यात काय मजा आहे? पूर्ण नाव लिहिण्यात मजा आहे. लिहिते आलोक सूर्यवंशी. कौशिकची आजी विचारते, प्राजक्ता हे खरं आहे का? तुझं लग्न आलोक सूर्यवंशीशी जमलंय, सुलक्षणा सूर्यवंशींचा मुलगा? भाग्या हो म्हणते आणि तृप्ती सांगते, हो मग मोठ्या घरची सून होणार आहे आमची प्राजू, सूर्यवंशींची सून. हे ऐकून कौशिकच्या आईला जबर धक्का बसतो आणि कौशिकची आई विचारते, म्हणजे प्राजक्ताचं लग्न आलोक सूर्यवंशी बरोबर जमलंय आणि तुम्ही सगळे खुश आहात, आनंदी आहात? मला तर कळतच नाहीये की त्या माणसाशी लग्न जमल्यावर
तुम्ही सगळे एवढे खुश कसे काय असू शकतात? कौशिकची आई हे काय बोलतीये कोणाला काही कळतच नाही. आणि मग कौशिकची आई सांगते, अहो तो आलोक सूर्यवंशी सनकी आहे, सनकी. त्याला स्वतःच्या मनासारखं सगळं लागतं आणि मनाविरुद्ध काही झालं तर तो खूप चिडतो, काही बाही करतो, लोकांची जीव घ्यायला सुद्धा तो मागे पुढे पाहत नाही. हे तुम्हाला माहीत नाहीये का? हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आजी विचारते, ए बये काय बोलतेस तू हे? तर कौशिकची आई म्हणते, खरं तेच बोलतीये. जेव्हा मी माझ्या कौशिकचं स्थळ घेऊन आले होते तेव्हा तर तुम्ही मोठ्या नाकाने सांगितलं होतं की प्राजक्ता आमची लहान मुलगी आहे, भाग्या मोठी मुलगी आहे. जोपर्यंत भाग्याचं लग्न होत नाही तोपर्यंत आम्ही प्राजक्ताचं लग्न नाही ठरू शकत. आणि आता तुम्ही डायरेक्ट प्राजक्ताचं लग्न लावून देताय आणि ते सुद्धा आलोक सूर्यवंशी बरोबर. अहो एक नंबरचा सनकी माणूस आहे तो, सनकी. म्हणजे तुम्हाला प्राजक्ता ही आता जड झाली आहे का का बहिणीची मुलगी आहे म्हणून तुम्हाला तिला घरात ठेवायचं नाहीये? वैद्यबुवा तसं तर तुम्ही मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, पण आता बहिणीची मुलगी तुम्हाला जड झालेली दिसतीये किंवा मग प्राजक्ताच्या आयुष्याचं वाटोळं झालेलं तुम्हाला चालणार आहे म्हणून तुम्ही तिचं त्या आलोक सूर्यवंशीशी लग्न लावून देताय. हे सगळं ऐकून प्राजक्ता, भाग्या आणि घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं. वैद्यबुवा चिडतात आणि म्हणतात, बस झालं, मी आत्तापर्यंत सगळं ऐकून घेतोय, पण तोंडाला येईल ते बोलू नका. आमच्या जावयाची अशी बदनामी करण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? आमच्या जावयाबद्दल असं बोलण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? एकतर तुम्हाला कोणतंही आमंत्रण नसताना, तुम्ही कोणताही संबंध नसताना येथे आला आहात आणि आमच्या जावयाची बदनामी करताय, हे आम्ही सहन करून घेणार नाही. तर कौशिकची आई म्हणते, मी कोणती बदनामी करत नाहीये, मी जे सांगते ना ते खरंच सांगतेय. आणि मग कौशिकची आई ही प्राजक्ताला विचारते, काय ग प्राजक्ता, माझ्या कौशिकला तू नकार दिला आणि आता हा धोंडा गळ्यात बांधून घेतीयेस. तुला काय वाटतं तू आलोक सूर्यवंशी बरोबर सुखी राहशील? अगं ज्याच्या नावाची मेहंदी तू हातावर काढते ना तोच रागाच्या भरात तुझ्या आयुष्याचा बेरंग करेल, एवढं लक्षात ठेव. 1 महिना जरी तुझा संसार टिकला ना तरी खूप मोठी गोष्ट होईल, हे लक्षात ठेव. आता तुझं नशीब तुलाच लख लाभ. माझा कौशिक तर अमेरिकेत मजा करतोय आणि त्याचं खूप छान मुलीशी लग्न होणार आहे, एवढं लक्षात ठेव. घरातील सगळ्यांना खूप राग येतो आणि कौशिकची आई म्हणते, चला सासूबाई, ज्याची अक्कल त्याच्याजवळ, असं म्हणून या दोघी तेथून जाणार. एवढ्यात प्राजक्ता जोरात ओरडते, थांबा. कौशिकची आई आणि आजी थांबतात. सगळ्यांना असं वाटतं की नेहमी गोड बोलणारी, शांत राहणारी प्राजक्ता अचानक एवढी कशी काय चिडलीये. आणि मग प्राजक्ता कौशिकच्या आईच्या समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते, याआधी सुद्धा तुम्ही कौशिकचं स्थळ घेऊन आमच्या घरी आला होतात तेव्हा भाग्याबद्दल काही बाही बरवला होतात, तेव्हा सुद्धा मी गप्प बसले. आणि आज सुद्धा आमच्या घरी येऊन तुम्ही माझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल काही बाही बोलताय, पण आता मी हे ऐकून घेणार नाही. आजपर्यंत मी तुमच्या वयाचा मान केला म्हणून मी गप्प राहिले, पण आता तुमच्यापेक्षा लहान असलेली प्राजक्ता तुमच्याशी बोलणार नाहीये, तर आलोक सूर्यवंशीची होणारी बायको तुमच्याशी बोलेल. ती मुलगी तुमच्याशी बोलेल जिचं लग्न आलोक सूर्यवंशीशी होणार आहे. प्राजक्ताचा हा रुद्रावतार पाहून सगळे थक्क होतात. भाग्या प्राजक्ताकडे पाहतच राहते आणि प्राजक्ता ही कौशिकच्या आईला ठणकावून सांगते, दुसऱ्याच्या घरी येऊन दुसऱ्याच्या होणाऱ्या नवऱ्याचा अपमान करण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? तुम्ही माझ्या नवऱ्याची बदनामी कशी काय करू शकता? तुम्हाला काय माहीत माझा नवरा कसा आहे, सनकी आहे, वाईट आहे? तुम्ही त्याच्याबद्दल असं बोलणाऱ्या कोण आहात हे सांगा मला. तर कौशिकची आई म्हणते, अगं माझ्या मैत्रिणीची बहीण. तर प्राजक्ता चिडून म्हणते, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मैत्रिणीला काय वाटतं? तुमच्या मैत्रिणीच्या बहिणीला काय वाटतं जी सूर्यवंशींच्या घरी काम करते? याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. मी सूर्यवंशींच्या घरी मागील 4 महिन्यांपासून काम करते आणि आलोक सूर्यवंशी हे रोज माझ्या नजरेसमोर असतात. ते कसे आहेत, कसे वागतात, काय करतात, काय बोलतात, त्यांचा स्वभाव कसा आहे हे माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणालाही माहीत असू शकत नाही, तुम्हाला सुद्धा नाही, हे लक्षात ठेवा. या कौशिकच्या आईची बोलणी बंदच होते. वैद्यबुवा, त्यानंतर चारू, भाग्या सगळे प्राजक्ताकडे पाहतच राहतात की प्राजक्ता किती स्वतःच्या नवऱ्याची बाजू घेतीये. आणि प्राजक्ता ही या कौशिकच्या आईला ठणकावून सांगते, तुम्ही काय म्हणालात? माझं नशीब मला लखलाभ. माझ्या नशिबाची आणि माझ्या भविष्याची काळजी घ्यायला ना माझे मामा, माझी मामी आणि माझं अख्खं कुटुंब सक्षम आहे. तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही तुमचं पहा
आणि तुमच्या मुलाचं पहा. कौशिकच्या आईला खूप राग येतो. प्राजक्ता कौशिकच्या आईला ठणकावून सांगते, एकतर तुम्हाला या मेहंदीचं आमंत्रण कुणीही दिलं नव्हतं. आमंत्रणाशिवाय लोकांच्या घरी जायचं आणि लोकांचं, त्यांच्या नातेवाईकांचं, त्यांच्या होणाऱ्या नातेवाईकांचा अपमान करायचा हा अधिकार तुम्हाला दिला कोणी? तुम्ही स्वतःला समजता तरी काय? म्हणजे आम्ही सभ्य आहोत, आम्ही समोरच्याचं ऐकून घेतो, सहन करतो, याचा अर्थ तुम्ही आमच्या घरी याल, आमच्या कुटुंबातील सदस्याला काही बोलाल आणि आम्ही सहन करून घेऊ, असा होत नाही. त्यामुळे यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की माझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल एक शब्द जरी बोललात ना तरी माझ्यापेक्षा वाईट कुणी असणार नाही, एवढं लक्षात ठेवा. प्राजक्ता ही फडाफडा बोलत असते. कौशिकची आई घाबरून सगळं ऐकत असते. घरातील सगळेजण प्राजक्ताकडेच पाहत असतात आणि मग प्राजक्ता कौशिकच्या आईला ठणकावून सांगते, आमच्या घरी जे पाहुणे येतात ना त्यांना खाली हात पाठवण्याची आमच्याकडे पद्धत नाहीये. त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट घेऊन पाठवतेय. माझा नवरा आलोक सूर्यवंशी अतिशय चांगला, मितभाषी, सज्जन आणि यशस्वी माणूस आहे आणि तुम्ही जसं म्हणताय तसे कोणतेही अवगुण त्यांच्यात नाहीये. त्यामुळे यानंतर माझ्यापासून, माझ्या होणाऱ्या नवऱ्यापासून, माझ्या कुटुंबापासून आणि माझ्या सासरपासून लांब राहायचं, नाहीतर परिणाम वाईट होतील, एवढं लक्षात ठेवा आणि हेच तुमच्याबरोबर घेऊन जा आणि नेहमी डोक्यात ठेवा. कौशिकच्या आईला खूप राग येतो आणि कौशिकची आई म्हणते, पाहिलं का सासूबाई, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. प्राजक्ता, तुला तुझ्या नशिबावर खूप विश्वास आहे ना. आता पाहूया तुझं नशीब फळफळतं की मग तू तुझ्या नशिबावर रडत बसते. 1 महिना जरी तुझं लग्न टिकलं ना तरी खूप मोठं होईल. असं म्हणून ही कौशिकची आई रागारागाने तेथून निघून जाते आणि सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात. कौशिकची आई आता आलोकबद्दल जे काही बोलली त्यामुळे घरातील सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. आलोक सूर्यवंशी खरंच असा सनकी आहे का, अशी भीती सगळ्यांना वाटत असते आणि प्राजक्ताला हेच समजतं. प्राजक्ता लगेच सगळ्यांचा मूड लाईट करण्याचा विचार करते. भाग्या विचारते, प्राजू आता ते जे काही बोलल्या तेवढ्यात प्राजक्ता तिला इग्नोर करते आणि म्हणते, कौस्तुभ दादा तू काय शांत बसलास, गाणी लाव. अरे माझी मेहंदी आहे, गाणी लाव बरं. मग ती मैत्रिणींना म्हणते, तुम्ही येथे अशा काय उभ्या आहात, झालं गेलं विसरून जा, चला डान्स करा, डान्स करा. ती या मैत्रिणींना डान्स करायला बोलवते. भाग्याला म्हणते, भाग्या तू बस, माझ्या हातावरला नाव काढायचं आहे ना. आणि मामा तू येथे काय उभा राहिला आहे, चल बरं. आता माझ्या हाताला मेहंदी लागली म्हणून मी तुला हाताला धरून नाही नेऊ शकत, चल बस बरं येथे. आजी, मामी तुम्ही सुद्धा बसा बरं. हे सगळे बसतात. प्राजक्ता ही भाग्याला आपल्या हातावर मेहंदी काढायला सांगते. मग गाणी सुरू होतात आणि प्राजक्ता भाग्याच्या मैत्रिणी नाचत असतात. भाग्या ही प्राजक्ताकडे पाहत असते. भाग्याच्या मनात खूप सारे प्रश्न असतात. कौशिकची आई म्हटली तसा तर आलोक सूर्यवंशी नाहीये ना, अशी भीती तिला वाटत असते. पण प्राजक्ता मात्र सगळं नॉर्मल आहे, आलोक खूप चांगला आहे, कौशिकची आई खोटं बोलत होती असा दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि तिच्या चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणते. परंतु इकडे मामा, मामी, वैद्यबुवा, चारू यांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. कौशिकची आजी, आई खरं तर बोलत नव्हत्या ना. खरंच आलोक सूर्यवंशी चांगला मुलगा आहे का, तो सनकी तर नाही ना, अशी भीती त्यांना वाटत असते. प्राजक्ता सुद्धा घाबरते की आज हे सगळं काय झालंय. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. प्राजक्ताने आलोकची बाजू तर घेतली, पण घरातील सगळ्यांच्या मनात शंका आली आहे, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पाठ राखीन मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की चारू वैद्यबुवांना म्हणेल, आपल्याला खूप सारे संकेत मिळत आहे आणि आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतोय का, आपण चौकशी करायला हवी की आलोक सूर्यवंशी खरंच कसे आहेत. मामाला सुद्धा हे पटेल. मग मामा भाग्यश्री बरोबर बोलतील आणि भाग्यश्री ही वैद्यबुवांना सांगेल की बाबा मला तर आधीपासूनच शंका येते, म्हणजे मला स्वतः प्राजूने सांगितलं होतं की आलोक सूर्यवंशी सनकी आहेत, तिनेच मला तो व्हिडिओ दाखवला होता आणि मग नंतर तिनेच तो व्हिडिओ चुकीचा आहे, ती आलोक सूर्यवंशींना ओळखते असं सांगितलं. मग आलोक सूर्यवंशी हे डायरेक्ट आपल्या इथे साखरपुड्यासाठी आले. साखरपुड्यात त्यांची रीत जगावेगळीच होती की मुलीच्या बोटात मुलगा अंगठी घालत नाही,
मग आलोक सूर्यवंशीने ज्या प्रकारे प्राजक्ताच्या बोटात अंगठी घातली ते सुद्धा अतिशय वेगळं होतं. आणि कुंकू लावण्यासाठी जेव्हा आई पुढे गेली तेव्हा आलोक सूर्यवंशी तिच्याशी जे काही वागले ते सुद्धा खूप वेगळं होतं. वैद्यबुवांना सुद्धा हे पटेल. वैद्यबुवा म्हणतील, मला थोडीही शंका आली ना तरी मी हे लग्न मोडून टाकेल. भाग्या म्हणेल, मग आपल्याला सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या आपण दोघे सूर्यवंशींच्या घरी जाऊया. आलोक सूर्यवंशीला स्वतः भेटूया. आणि हे गोष्ट आपल्याला प्राजक्ताला सांगायची नाहीये, कारण तिला सांगितलं तर ती त्यांची आणि आपली भेट होऊच देणार नाही. वैद्यबुवा म्हणतील, ठीक आहे, मग उद्या आपण दोघेच जाऊया. मग आता जेव्हा प्राजक्ता आणि वैद्यबुवा सूर्यवंशींच्या घरी जातील तेव्हा काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.